नमस्कार मित्रांनो, नवीन विषय घेऊन आम्ही सातत्याने तुमच्या समोर येतोय। राजकारण, समाजकारण, आसपास घडणाऱ्या घटना हे सर्व आपण पाहतोच आहे। पण आपल्यासाठी, आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी काय महत्त्वाचे आहे, कोणत्या विषयाकडे गांभीर्याने पाहायला हवे याचा विचार आपण करणे गरजेचे आहे। आपण जे विषय गांभीर्याने पाहायला हवेत ते तितके गांभीर्याने पाहतोय का, हा एक प्रश्नच आहे। सर्वसामान्य घरातील मुलांचे स्वप्न काय असते? चांगला अभ्यास करून देश पातळीवरील मोठ्या परीक्षेत चांगला स्कोर करून मेरिटमध्ये येणे, जेणेकरून चांगले मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज अथवा एखाद्या शासकीय कॉलेजला ॲडमिशन मिळेल। कारण काही वेळा आर्थिकदृष्ट्या अशक्य असलं तरी टॅलेंटच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं ध्येय असतं। पण देशातील भ्रष्ट यंत्रणा सर्वसामान्यांच्या मुलाकडून हे स्वप्न हिरावून घेण्याचा प्रयत्न करते। हे खूप भयानक आहे। नीटच्या निकालाच्या तारखेच्या आधी 10 दिवस म्हणजेच 4 जून 2024 या दिवशी NTA निकाल जाहीर केले। योगायोग म्हणजे लोकसभा 2024च्या निकालाच्या दिवशीच हा निकाल जाहीर करण्यात आला। 718 आणि 719 गुण मिळवणाऱ्या टॉपरचे निकाल इंटरनेटवर व्हायरल झाले। अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांनी गुणांकन योजनेच्या रचनेमुळे नीट UG परीक्षेमध्ये असे गुण मिळणे अशक्य असल्याचे निदर्शनास आणून दिले। 720 गुणांच्या या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2023 मध्ये 2 होती, ती संख्या 2024 मध्ये 69 वर पोहोचली। अपलोड केलेल्या गुणोत्तर यादीवरून हे सुद्धा लक्षात आले की या 69 टॉप स्कोरर विद्यार्थ्यातील 6 विद्यार्थी हरियाणातील झज्जर शहरातील किंवा त्याच्या जवळच्या केंद्रातील परीक्षा दिलेले होते। हे सर्व लक्षात आल्यावर संपूर्ण देशात विद्यार्थ्यांनी निदर्शने सुरू केली आणि परीक्षा पेपर घोटाळा झाल्याची टीका सर्वत्र सुरू झाली। या व्हिडिओत पाहूयात सुप्रीम कोर्टात काय सुनावणी चालली आहे, NTA ग्रेस मार्क विषयी काय बोलले आहे, कसे केंद्रीय शिक्षण मंत्री पहिले डोळ्यावर पट्टी बांधून झोपले होते, फक्त नीटच नाही तर JEE आणि इतर सर्व मोठ्या परीक्षेत काय समस्या आहेत, कधी अशी शिक्षण व्यवस्था भारतात येईल का जिच्याद्वारे विद्यार्थ्याबरोबर खेळला जाणारा क्रूर खेळ थांबेल। सरकारकडून फक्त एक विना घोटाळा आणि पारदर्शक परीक्षा घ्यावी ही सुद्धा अपेक्षा करायची नाही का? आणि या घोटाळ्याचा आवाज उठवणाऱ्यांना देशद्रोही म्हणायचे का? काय आहे हा नीट पेपर घोटाळा, पाहूया। मी सुधीर गोडके, आपण पाहताय SG यूट्यूब चॅनल। जय जलाराम स्कूल गोधरा, गुजरात, 5 मे 2024 संपूर्ण देशात नीट परीक्षा घेतली जात होती। 24 लाखाच्या वर विद्यार्थी नीट परीक्षा देत होते। 5 मे रोजी सकाळी पोलिसांना माहिती मिळाली व पोलीस लगेच जय जलाराम स्कूलमध्ये पोहोचले। त्यांना शाळेच्या आवारात एक कार गाडी आढळली जी तुषार भट नावाच्या भूगोलाच्या शिक्षकांची होती। तुषार भट या नीट सेंटरचे डेप्युटी इंचार्ज होते। त्यांच्या या गाडीत 7 लाख रुपयांची कॅश सापडली आणि यंग इंडिया बरोबर होत असलेला एक घोटाळा उघड झाला। या घोटाळ्याचा मास्टरमाइंड परशुराम राय हा होता। हा राय वडोदरामधील एक एज्युकेशन कन्सल्टंट आहे जो विविध शैक्षणिक संस्थांत जाऊन सेमिनार घेतो, परंतु त्याचा मुख्य धंदा म्हणजे नीट परीक्षा क्रॅक करणं, ते पण कोचिंगच्या नाही तर पैशाच्या माध्यमाने। यावेळी त्यांनी 27 मुलांकडून 10-10 लाख रुपये परीक्षा पास करून देण्याची हमी देऊन घेतले होते। त्यातील काही मुले महाराष्ट्र, कर्नाटक, ओरिसामधून होती। त्या सर्वांना त्याने एकच सेंटर निवडायला सांगितले होते आणि ते सेंटर होते जय जलाराम स्कूल गोधरा। कारण त्या स्कूलचे प्राचार्य पुरुषोत्तम शर्मा या नीट परीक्षेचे ऑफिशियल कोऑर्डिनेटर होते आणि ते सुद्धा या घोटाळ्यात सामील होते। प्लॅन एकदम सोपा होता। मुलांना सांगितले होते की परीक्षेला OMR शीटवर ज्या प्रश्नांची उत्तरे एकदम 100% खात्रीने माहीत आहेत तीच उत्तरे लिहायची, बाकी काही लिहायची नाही, कारण ती बाकीची उत्तरे लिहिण्याचे काम तुषार भटचे होते। पेपरची वेळ संपल्यानंतर पेपर जमा केले जातात, ते सीलबंद व ट्रान्सपोर्ट केले जातात। या दरम्यान 1-2 तासांचा वेळ दिला जातो। पेपर सील करण्यादरम्यान तुषार भटचे काम होते मुलांच्या OMR शीटवर उत्तर भरणे। परशुराम रॉयच्या ऑफिसमधून तब्बल 2,20,00,000 रुपये रक्कम आणि 8 कोरे चेक हस्तगत करण्यात आले। लक्षात घ्या, हा पकडला गेलेला केवळ एक स्कॅम आहे, एक असा स्कॅम की ज्यामध्ये NTA निवडलेले परीक्षा केंद्र त्यातील ऑफिशियल कर्मचाऱ्यांसह घोटाळ्यात सामील होते। आपण असेही म्हणू शकतो की गोधरामध्ये फक्त पेपरच लीक नाही झाला तर पूर्ण व्यवस्थाच लीक झाली। प्रश्न हा आहे की NTA काय करत होते, प्रशासन व्यवस्था काय करत होती आणि जर सकाळी पोलिसांना सूचना मिळाली नसती तर काय झाले असते। गोधरा असो किंवा पटना, अशा घोटाळ्यातील गोष्टी आणि परीक्षेतील घोटाळे सुप्रीम कोर्टात दाखल झाले आहेत आणि NTA वर मोठा डाग लागला आहे। सुप्रीम कोर्टात जूनमध्ये आधीच 3 पिटिशन सुनवाई झाल्या आहेत। त्यात अलक पांडेची पिटिशन ज्यात ग्रेस मार्कवर प्रश्न उपस्थित केलेले होते
दुसरे एक पिटिशन त्याच्यामध्ये सुद्धा ग्रेस मार्कवरच प्रश्न उपस्थित केले होते. तिसरी एक पिटिशन त्याच्यामध्ये पेपर फुटीचा मुद्दा उचलण्यात आला होता. यात नीटचे निकाल पुन्हा रिकॉल अथवा रिनीट केले जावे अशी मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनवाईच्या पहिल्या दिवशी एनटीएने छानपैकी पलटी मारली. जे एनटीए ग्रेस मार्कचे इतक्या जोरात समर्थन करत होते की ग्रेस मार्कचे इतर कोणाचेही नुकसान होणार नाही, सर्व काही वैध आहे, त्या एनटीएने सुनवाईच्या पहिल्याच दिवशी आम्ही ग्रेस मार्क रद्द करू, काहीच अडचण नाही आणि ज्या 1563 मुलांना ग्रेस मार्क मिळाले ते पण पुन्हा परीक्षेत देऊ शकतात अथवा ग्रेस मार्क शिवाय जे मार्क मिळालेले आहेत त्यावर कायम राहू शकतात. काही लोकांना वाटले की विद्यार्थ्यांचा विजय झाला, पण अलक पांडेंनी योग्य मुद्दा नोंदवला की हे समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. खरं तर ग्रेस मार्कला घेऊन काही समस्या आहेत, जसं की मार्क देण्यात पारदर्शकता नव्हती, ग्रेस मार्कचा फॉर्म्युला कोणालाही माहीत नव्हता, टाइम लॉस कसे मोजले गेले ते व्यवस्थित कोणाला सांगितले गेलेलं नाही. परंतु सर्वात मोठी समस्या ही आहे की फक्त 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क मिळाले, ज्यांचा टाइम लॉस झाला व ज्यांनी सुप्रीम कोर्टात रिट पिटिशन दाखल केली. अशी बातमी आहे की या सेंटर व्यतिरिक्त कितीतरी सेंटर असे आहेत ज्या ठिकाणी टाइम लॉस झाला. तेथे स्थानिक परीक्षा व्यवस्थापक अथवा इतर ऑफिशियल यांच्याकडे मुलांनी तक्रारी सुद्धा केल्या, परंतु त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या गेल्या नाहीत. म्हणजेच जो मुलगा गावातून आलाय, खेड्यातून आलाय, गरिबीमुळे किंवा इतर कारणामुळे सुप्रीम कोर्टात केस दाखल करायला वकील करू शकत नाही, त्यांच्या टाइम लॉसची काही व्यवस्था कोणी लावणार नाही, त्यांना ग्रेस मार्क मिळणार नाहीत. जी मुले सुप्रीम कोर्टात जाऊ शकली नाहीत त्यांना ग्रेस मार्क मिळणार नाहीत. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की एनटीएने विद्यार्थ्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी पोर्टल खोलावे आणि ज्या मुलांचा टाइम लॉस झाला त्यांनी आपली तक्रार दाखल करावी आणि त्या सर्वांना समान संधी मिळावी. त्याचबरोबर एक उच्चस्तरीय स्वतंत्र समिती ज्यामध्ये उच्च न्यायालयाचे पूर्व न्यायाधीश प्रमुख असतील आणि या समितीद्वारे एक निष्पक्ष तपास केला जावा. कारण एनटीएने पहिल्यांदा ज्या पद्धतीने ग्रेस मार्कची माहिती लपवण्याचा प्रयत्न केला आणि सांगितले की काहीही चुकीचे काम केले जात नाही आणि नंतर सुप्रीम कोर्टापुढे सर्व ग्रेस मार्क हटवले जातील असे मान्य केल्याने एनटीएच्या प्रामाणिकपणा आणि क्षमतेवर खूप मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. लक्षात घ्या की प्रश्न वाढत्या श्रेणीचा सुद्धा आहे, कारण इतका हाय कट ऑफ जो गणितीयदृष्ट्या सुद्धा अशक्य आहे तो घडला कसा. आशा आहे की एक स्वतंत्र समिती जेव्हा एनटीएच्या डेटाबेसला पाहिल त्यानंतरच लक्षात येऊ शकेल की खरोखर यात काही धांदले आहे की ही चुकून झालेली काही चूक आहे. कोणी काही लपवत तर नाही. जर ही तपासणी निष्पक्षपणे पूर्ण झाली तर विद्यार्थ्यांचा, देशाचा एनटीएवर थोडाफार विश्वास शिल्लक राहील की एनटीएने निदान स्वतंत्र समितीने तपासणी तर केली. आता तर हे हाल आहेत की प्रोफेसर प्रदीप कुमार जोशी जे एनटीएचे चेअरपर्सन आहेत ते स्वतः या समितीचे सदस्य आहेत, जे या पूर्ण घोटाळ्याची तपासणी करत आहेत. म्हणजेच आरोपीच स्वतः तपास करत आहे. हाच आहे का न्यू इंडिया. याबरोबरच आणखी एक मुद्दा आहे की नीट 2025 साठी एनटीए काय उपाययोजना करणार आहे ज्यामुळे ही चूक पुन्हा केली जाणार नाही, आणखीन एका बॅचच्या मुलाबरोबर असा क्रूर विनोद केला जाणार नाही. हा प्रश्न केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना सुद्धा आहे, कारण काही दिवसापूर्वी ते डिनायल मोडवर होते. देखो पेपर लीक की हमारे पास कोई जानकारी नहीं है. मैंने उस रीट पिटीशन को अनुध्यान कराया, कोई भी एक भी जगह पे प्रमाण नहीं है. एक एलिगेशन पेपर लीक हुआ है, कहाँ है प्रमाण हुआ है. एक दो चीजों की न्यूज आइटम पे अगर प्रमाण आधारित होता है तब कोर्ट उसको विचार करेगी, सरकार अपना पक्ष रखेगी. कोणताही पेपर लीक झालेला नाही. एनटीएवर प्रश्न उपस्थित केला जाऊ नये. त्यांनी असे सुद्धा वक्तव्य केले होते की जे विद्यार्थी प्रदर्शन करत आहेत त्यांना भ्रमित केले गेले आहे, ते मोटिवेटेड आहेत. परंतु विद्यार्थ्यांनी प्रचंड दबावाने आपली बाजू प्रदर्शन करून सोशल मीडियावरून आपली बाजू मांडली. त्यामुळे त्यांना सुद्धा मान्य करावे लागले की एनटीए मध्ये खूप सुधारणांची आवश्यकता आहे. प्रारंभिक जानकारी ये तो आई थी कुछ छात्रों को कम समय मिलने के कारण उनके वहां थोड़ा रोष थी, उनको कुछ वैकल्पिक ग्रेस मार्क की व्यवस्था दिया गया था, जिसको भी इस बीच में सरकार ने नामंजूर करके सुप्रीम कोर्ट के आदेश अनुसार 1563 बच्चों की पुनः परीक्षा की आदेश दे दिया है सुप्रीम कोर्ट की सुझाव पे. दूसरा, 2 जगह पे कुछ गड़बड़ियों की भी ध्यान आई है. मैं छात्रों को और अभिभावकों को आश्वस्त करता हूं, उसको भी सरकार बड़े गंभीरता के साथ लिया है. वो जानकारी हमको मिली है, हम वो सारा विषय को एक निर्णायक स्थिति तक ले जाएंगे. उसमें कोई भी बड़े अधिकारी हो, एनटीए की कितने भी बड़े दायित्वधारी हो
अगर वो उनमें गुनहगार पाए जाएंगे उनको भी छोड़ा नहीं जाएगा। और एनटीए में बहुत सुधार की आवश्यकता है। कुछ विषय एनटीए एक स्वायत्त संस्था था, लेकिन एनटीए की बारे में सुधारने की बहुत आवश्यकता है। सरकार उसके ऊपर भी चिंता कर रही है। लेकिन मैं फिर आश्वस्त करता हूं, किसी को, कोई भी गुनहगार को छोड़ा नहीं जाएगा, उनको कठोर से कठोर दंड मिले। त्यांनी मान्य केले की परीक्षेमध्ये काही अनियमितता लक्षात आलेली आहे। परीक्षा झाल्यानंतर 40 दिवसानंतर एक छोटी गोष्ट मान्य केली गेली की हो, प्रॉब्लेम आहे आणि याचे सर्व श्रेय फक्त आणि फक्त विद्यार्थ्याच्या दबावाला आहे, बाकी कोणालाही याचे श्रेय नाही। तसे पण डोळे बंद करणे अवघड झाले आहे। बिहार इकॉनॉमिक ऑफिशियन्स युनिटने पटना केसमधील डिटेल्स जाहीर करणे सुरू केले आहे। पेपर लीकसाठी प्रति विद्यार्थी 30 लाख रुपये घेतले जात होते। विद्यार्थ्यांना तपासणीसाठी बोलवले आहे। आरोपींनी दिलेले आरोपाचे कबुली जबाब समोर आलेले आहेत। डिटेल्स खूप धक्कादायक आहेत। 5 मे रोजी पटना पोलिसांना माहिती मिळाली की पेपर लीकची एक घटना आहे। एक रेनॉल्ड डस्टर संशयितरित्या परीक्षा केंद्राभोवती फिरत आहे। जेव्हा पोलिसांनी ही गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या गाडीतील 3 लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी तिघांनाही पकडले। गाडीची तपासणी केल्यावर 4 विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे गाडीत सापडली। पोलीस इन्स्पेक्टर अमन कुमार यांनी शास्त्रीनगर पोलीस स्टेशन पटना येथे एफआयआर दाखल केली। या एफआयआर नुसार पोलिसांनी सिकंदर कुमारची चौकशी केल्यावर संपूर्ण खेळ समोर आला। त्याने सांगितले की तो गुप्तपणे काही लोकांच्या बरोबर काम करतो आणि ही पेपर लीकची घटना आहे। परीक्षा झाल्यानंतर पोलिसांनी आयुष राज नावाच्या विद्यार्थ्याला पकडले। हा विद्यार्थी या घटनेत सहभागी होता। त्याची चौकशी केल्यावर लक्षात आले की परीक्षेच्या आधी एक दिवस म्हणजे 4 मे रोजी रात्री त्याला हे लोक एका जवळच्या हॉस्टेलमध्ये घेऊन गेले होते। प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देऊन त्यांची तयारी करून घेतली गेली होती। त्याने सांगितले की त्याच्याबरोबर इतर आणखी 20 ते 25 विद्यार्थी होते। त्यानंतर 5 मेला जो पेपर मिळाला त्यातील सर्व प्रश्न रात्री दिलेल्या प्रश्नपत्रिकेतील होते। आता तर हे पण समोर आले आहे की पेपरची तयारी करून घेताना प्रत्येक विद्यार्थ्याकडून आधीच पूर्ण 30 लाख रुपये त्या लोकांनी घेतलेले होते। ही एक एफआयआर आहे। कोर्टात अजून सिद्ध झालेलं नाही। सर्व घटनांची सुनावणी बाकी आहे। ही एक घटना आहे की कोणत्याही परीक्षेला कशा प्रकारे लीक करून दूषित केले जाऊ शकते। फक्त नीटचा विषय नाही, बऱ्याच परीक्षेत असं घडणं हे एक सामान्य बाब झालेले आहे। अगदी ऑनलाईन परीक्षेत सुद्धा अशा गोष्टी समोर आलेल्या आहेत। जेईई मेन्स 2021 मध्ये एका नियोजित टोळीने प्रत्येक विद्यार्थ्याकडून 15 लाखाचे पोस्ट डेटेड चेक घेतले होते। त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना कोणत्या सेंटरवर प्रवेश घ्यायचा आणि कोणता टाइम स्लॉट निवडायचा हे सांगितलं जात होतं। परीक्षेपूर्वी हॉल तिकीट माहिती शेअर करून परीक्षे दिवशी अल्ट्रा व्ह्यूवर नावाच्या सॉफ्टवेअरने विद्यार्थ्यांच्या संगणकाचा ताबा घेऊन सॉल्व्हरच्या मदतीने ते प्रश्न सोडवण्यास मदत केली जात होती। सीबीआयने त्यावेळी या घोटाळ्यावर छापा टाकला होता। एक अंडरकव्हर एजंट एसीपी रमण लांबाने स्वतः एक विद्यार्थी म्हणून हॅकर्सकडून सेटिंग करून परीक्षा दिली होती आणि त्यांचा जेईई मेन्स स्कोर 800 पैकी 780 आला होता। सीबीआयने दिल्ली, पुणे, बेंगलोर, जमशेदनगर, इंदोर यासारख्या 19 ठिकाणी छापा मारला। 25 लॅपटॉप, 7 कम्प्युटर, 30 पोस्ट डेटेड चेक आणि खूप काही कागदपत्रे जमा केली। सुमारे 500 विद्यार्थ्यांना जेईई मेन्स आणि 20च्या आसपास विद्यार्थ्यांना जीमॅट परीक्षेचा स्कॅम त्या लोकांनी केलेला होता आणि यात ही गँग यशस्वी झाली होती। हे केवळ एक उदाहरण आहे। परीक्षा केंद्र आणि पेपर कशा पद्धतीने कॉम्प्रोमाइज केले जाऊ शकतात, किती मोठ्या प्रमाणावर सेट केले जाऊ शकतात, ते सुद्धा जेईई मेन्स पर्यंत। तसं पाहायला गेलं तर हा एक आंतरराष्ट्रीय गुन्हा आहे, कारण जेईई मेन्स आणि अशा ऑनलाईन परीक्षेला जे सॉफ्टवेअर वापरले जात होते त्याला हॅक करण्यासाठी जो कोड बनवलेला होता तो एक रशियन व्यक्ती मिखाईल शार्गर आणि त्याच्या टीमने बनवलेला होता आणि हेच सॉफ्टवेअर वापरून नेव्ही, फॉरेस्ट गार्ड सारख्या परीक्षा सुद्धा हॅक केल्या होत्या। भारतातील प्रत्येक परीक्षेचं हेच सत्य दिसते। मोठ्या प्रमाणात अथवा छोट्या प्रमाणात सॉफ्टवेअरद्वारे अथवा दलाल किंवा शिक्षकाद्वारे मागील 5 वर्षात 40 पेक्षा जास्त परीक्षेमध्ये पेपर लीकच्या केसेस आहेत। या अशा केसेसमुळे देशभरातील युवकांवर खूप मोठा परिणाम घडतोय। नीट सारख्या मोठ्या परीक्षेत जर असे पेपर लीक होत असतील तर तलाठी, पोलीस, कॉन्स्टेबल, शिक्षक पात्रता परीक्षा किंवा राज्यस्तरीय इतर परीक्षा यामध्ये काय घडत असेल। काही वेळा तर परीक्षेच्या आधीच व्हॉट्सअपवर परीक्षेचे पेपर पाहायला मिळालेले आहेत। खेड्यातील, छोट्या गावातील गरीब विद्यार्थी परीक्षेची तयारी करतात, त्यांचा सरकारला त्याचा काहीच फरक पडत नाही। विचार करा, असे विद्यार्थी हायकोर्टात जाऊ शकत नाहीत। प्रोटेस्ट केला तर पोलीस लाठीमार करतात, त्यांच्या प्रोटेस्टला गोदी मीडिया कव्हरेज देत नाही आणि जास्त प्रोटेस्ट केला
तर त्यांना आधुनिक भाषेत अर्बन नक्सल म्हणून गप्प केले जाते. 4 जानेवारी 2023 बिहार स्टाफ सिलेक्शन कमिशन रेस्पॉन्डच्या पेपर लीकमुळे पटनामध्ये विद्यार्थ्यांनी धरणे प्रदर्शन केले होते. त्यावर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात लाठीमार केला. याउलट नीटच्या परीक्षेत बऱ्यापैकी सदन कुटुंबातील विद्यार्थी आहेत. त्याचा आवाज ऐकण्यासाठी कोर्ट आहे, तरी सुद्धा त्यांना मोटिवेटेड बोललं जातंय. आता काही दिवसात देशद्रोही सुद्धा म्हणतील. आपण काय करू शकतो? चुकीच्या माहितीपासून स्वतःचा बचाव करा. नाजूक काळ आहे. मामला सुप्रीम कोर्टात आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या सुद्धा येत आहेत. विचार करून आरोप करा. आशा ठेवा, सुप्रीम कोर्टात मामला गेलेला आहे. सुप्रीम कोर्ट या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे. पण सामाजिक दबाव ठेवला तर कोणी आपली गोष्ट ऐकणार नाही. बोलायचं झालं तर आपल्याला परीक्षा पद्धतीत 2 मूलभूत समस्या आहेत. संविधानात आपल्या सर्वांना समान संधी मिळणे आणि न्याय मिळणे. गरीब श्रीमंत कोणीही असू द्या, प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. आपले संविधान हेच सांगते. अशा वेळी सर्वात पहिल्यांदा देशात सर्वत्र चांगली शैक्षणिक व्यवस्था यायला हवी आहे. सध्या जे आहे त्यापेक्षा चांगली. आणि त्याचबरोबर दुसरा मुद्दा सुद्धा परीक्षा पद्धतीत ज्या मोठ्या त्रुटी आहेत त्या हटवल्या पाहिजेत. या सर्व गोष्टी पाहिल्यावर गरीब विद्यार्थ्यांच्या परिस्थितीची कीव करावी अशी वेळ आली आहे. वर्षभर जीव तोडून तयारी करायची. घरातील लोकांनी पोटाला चिमटे काढून मुलांच्या क्लासेसची फी भरायची आणि परीक्षेच्या वेळी सेटिंग असलेले विद्यार्थी गुणवत्ता यादीत येणार. म्हणजेच आताच्या न्यू इंडियामध्ये टॅलेंट हे पैशाच्या पासंगाला सुद्धा पुरत नाही असंच म्हणावं लागेल. तुम्हाला या सर्व घटनांसंदर्भात, भारतात चाललेल्या या परीक्षा घोटाळ्यासंदर्भात काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आमचा हा एपिसोड जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.